हॅलो फ्रेंड्स, परत एक नवीन व्हिडिओ. अजून एक नवीन वर्ष सुरू झाले 2024. नवीन वर्षाचा पहिला रविवार. त्याचबरोबर आज आपण करणार आहोत कॅम्पिंग ॲडव्हेंचर. चला माझ्यासोबत ह्या नवीन प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, मी पंकज. माझ्या यूट्यूब चॅनल पंकज ऑन एअरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी ह्या निसर्गरम्य वातावरणात आलो आहे आणि आज कॅम्पिंग करण्याचा हा मोह काय आवरला नाही मला. आज कॅम्पिंग करूया. बऱ्याच दिवसापासून आपण हा टेंट घेतला होता तर कॅम्पिंगसाठी, आणि वातावरण पण खूप चांगलं आहे. आणि कॅम्पिंग टेंट आपला झालेला आहे. पिचअप करून टेंट पिच केलेला आहे मी. आपण आता थोडं एन्जॉय करू. समोरचं दृश्य पहा. माझ्यासमोरचं हे दृश्य असं शांत आणि पीसफुल वाटतं आहे. आजूबाजूला एक ग्रुप आहे, तो लांब आहे खूप, आणि बाकी सर्व शांत आहे. चला सुरुवात करूया आपल्या कॅम्पिंगला. मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू हॅपी न्यू इयर. आज आपल्या नवीन वर्षातला पहिला व्लॉग राहणार आहे, तो पण कॅम्पिंग व्लॉग घेऊन येते मी. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती कॅम्पिंग करायची, ती आज पूर्ण होते. आणि तुम्ही जर मागचं वातावरण पाहिलं, एकदम शांत हवा. आजचं वातावरण हे थोडं चांगलं आहे. जानेवारीचा पहिला रविवार आपण म्हणू शकतो नवीन वर्षाचा. टेंट आपण पिच केला आहे. मी वरचं लेअरिंग टाकली नाही कारण की गरम भरपूर होते, जरी पण हिवाळ्याचे दिवस आहे आणि ऊन पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तहान लागली आहे, पाणी पितो जरा. चला काय आपण कुकिंग करूया.
ज्या भाज्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या आपण टाकू आणि ह्या नूडल्स करूया. तर ह्या कोरियन नूडल्स आहे, तर आपण बनवून पाहू कशा लागतात ते पॉट. मिक्स व्हेज आहे वाटतं, ड्राय. हा मसाला आहे. थोड्या वेळ आपण वाट पाहू, 5-10 मिनटं, तोपर्यंत नूडल्स बनतील. आपले कोरियन नूडल्स किंवा मॅगी म्हणू शकतो मस्त तयार झाली आहे. सूप पण खूप मस्त ग्रेव्ही झाली त्याची तयार. तर खाऊन पाहूया टेस्ट कशी. मस्त अशा नूडल्स तयार झाले. ट्राय करतो मी कसं चव आहे त्याची. तर हे मी कोरियन नूडल्स ट्राय करतो
खाऊन पाहतो कसे झाले. जास्त स्पायसी नाही आहे, खूप असं काही तिखट वाटलं नाही मला, पण थोडं स्वीट आणि नंतर थोडंसं स्पायसी वाटतंय, पण छान आहे. तर कधी ट्राय करायची असेल तर करू शकतात. मित्रांनो, नूडल्स बनवले होते आपण, ते खाल्ले, खूप छान होते. आणि खरं आपण आज आपला फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पहिला अनुभव होता कॅम्पिंगबद्दलचा, जो आपण डे कॅम्पिंग केली आहे. खूप चांगला आपला हा अनुभव होता. थोडं माणसाला वाटतं पहिल्यांदा जेव्हा आपण काही गोष्ट करतो की आपल्याकडून होईल की नाही होणार. हरकत नाही, आपलं जसा पण प्रयत्न होता तो झाला आहे कंप्लीट. आणि थोडं मी इथं निसर्गाच्या सानिध्यात अजून थोडा वेळ राहतो आणि आपण पॅकअप करूया आपला आजचा हा कॅम्पिंगचा व्लॉग. खूप छान वाटतंय मित्रांनो, असं निसर्गाच्या सानिध्यात येऊन पक्ष्यांचा आवाज, हळूवार वाहणारी हवा जी जाणवते आपल्याला. बऱ्याच दिवसापासून म्हटलो असं एक अनुभव घेऊ आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन. तर खूप मस्त वाटतंय. मित्रांनो, ह्या जागेला आपण रजा देऊया. आणि इथं आपण जो टेंट पिच केला होता, इथलं मी पॅकअप केला आहे. इथलं कुठल्याही प्रकारची मी घाण आणि कचरा ठेवला नाही. तो मी कॅरी बॅगमध्ये घेऊन माझ्या ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवला आहे. आणि आपण स्वच्छ ठेवूया, म्हणजे आपल्याला पण परत येताना इथं स्वच्छता मिळेल. पण काही लोक इथं येऊन मोठ्या प्रमाणात कचरा करतात. त्यांना एक विनंती आहे का आपण इथं कचरा जास्त करू नये. आणि काही बाटल्या पण फुटलेल्या इथं मला दिसल्या. तर अशा काही गोष्टी नाही केल्या पाहिजे. पर्यावरण स्वच्छ ठेवलं पाहिजे, तर निसर्ग पण चांगला राहील. तर आपण अशा निसर्गाच्या सानिध्यात जाताना आपल्याला चांगला अनुभव मिळेल आणि स्वच्छता राहील, हीच एक विनंती आहे. जो पण येथे मी कचरा केला होता तो माझ्यासोबत असलेल्या कॅरी बॅगमध्ये वेचला आहे आणि माझ्यासोबत असलेल्या ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवून दिला आहे, जो मी पुढे जाऊन डस्टबिनमध्ये टाकून देईल. आणि ह्या सुंदरशा जागेला आपण बाय म्हणूयात. चला, येथून मी निघतोय. माझा हा आजचा प्रयत्न आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, परत भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.